भरत ओरडत होता, ए मला काय झालं नाहीये, मी बरोबर आहे, मला काय झालंय. आणि सगळे तू रडतोस कशाला, मी नाही रडत आहे, मला काय झालं नाही. मित्र खूप चांगले मिळाले, करेक्ट वेळेला करेक्ट माणसं मिळाली की आपलं आयुष्य चांगलं होतं. तिची हळूच मध्येच रिक्षा निघून जाते अशी, आणि यांच्या ओढ्यात मी गुंग होऊन जाते. प्रतलावर जाते, काय म्हणणं आहे ह्याचं, हे तिसरीकडे जाते मी. त्यांची तिकडे बनलेली फिल्म आपण उचलून धरतोय, तर आपल्या मराठी कॉन्टेंटला पण आपण साथ दिलं पाहिजे. बक्षीस देताना मॅडम म्हणाल्या, हे बघा तुम्ही छान गालात म्हणून मी बक्षीस देत नाहीये, तुम्ही गाताना ऍक्टिंग चांगली केली म्हणून बक्षीस देते. लोअर ब्रिजच्या ब्रिजवर पब्लिक असताना मी तिथे असं गुडघ्यावर खाली बसून मी तिला प्रपोज केलं. तिला म्हटलं तुला सवय लागायला पाहिजे ना की तू कलाकाराबरोबर काम करतेस, लक्षात ठेव. माझ्या मित्रांकडून मला हा अनुभव मिळाला की लग्न झालं तर माणूस आपला लग्नाचा वाढदिवस नेहमी विसरतो. तर मी डोक्यात ठेवलं, मी लक्षात ठेवलं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाचा वाढदिवस आला की मी विसरणार नाही. म्हणजे तिचं कौतुक करायला पाहिजे, इतकी वर्ष थांबली. 13 वर्ष. हा बाप रे, धावणं इम्पॉर्टंट नाहीये, कळलं पाहिजे कुठे जायचंय आणि काय अचीव करायचंय, आणि नुसतं गती असून फायदा नाही ना, विचार पण असला पाहिजे. इतके लोकप्रिय कलाकार आले आहेत, तर एकदा जोरदार टाळी यांचं स्वागत पुन्हा करायला. आणि हा तुमचा टिकवून ठेवायचा गप्पाच्या शेवटापर्यंत. आणि जसं रोहनने मगाशी तुम्हाला सांगितलं आहे की आता या इव्हेंटचं तुम्ही छोटे छोटे व्हिडिओज करून त्याचा एक रील बनवू शकता. आपली एक स्पर्धा आहे त्याविषयी रोहनने सांगितलं आहे. तर थ्रूआउट आपल्याला गप्पा सुरू असणार आहेत, तर त्याचा रील तुम्ही बनवा आणि आम्हाला पाठवा, आम्ही कोणाला ऍक्सेप्ट करू. आणि गप्पांना सुरुवात करण्याआधी कसं वाटतंय पुन्हा एकदा कॉलेजमध्ये येऊन? ऍडमिशन मिळेल का? मी मला असं वाटतं की तिसऱ्यांदा आलो मी या कॉलेजला आणि सेम उत्साह बघतो. इतकी वर्ष झाली, चेहरे बदलले आहेत पण एनर्जी तीच आहे तुमची. मला असं वाटतं की आज ते लोक सेटल झाले असतील, त्यांना मुलं झाली असतील, त्यांना त्यांची मुलं झाली असतील, मला माहिती नाही. पण मला एवढी खात्री आहे की ती जी एनर्जी आत कॉलेजमध्ये येताना असते, तर थोडं पायऱ्या चढायला लागलो तशी धाकधूक वाढायला लागली. अरे अभ्यास, परीक्षा, इंग्लिश बोलणाऱ्या मुली, म्हणजे लव्ह यू म्हटल्यानंतर लव्ह यू टू म्हणायला पण भीती वाटायची. चुकीचं नाही ना आपण बोलणार असं वाटायचं. पण छान वाटते, मस्त वाटते. आणि मला असं वाटतं की ही छान फेज आहे तुमच्या आयुष्यात, तुम्ही खूप छान एन्जॉय करा. म्हणजे एक आम्ही फिल्म केली होती दुनियादारी किंवा क्लासमेट, तर रिव्हिजिट करताना आम्हाला असं वाटलं अरे यार आपण ही 5 वर्ष इतकी मजा केली आणि आता परत ती मिस करतोय. पण मला असं बरं वाटतं की या क्षेत्रात असल्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजला जातो, वेगवेगळ्या मुलांना मुलींना भेटतो, त्यानंतर पुन्हा एकदा एनर्जी मिळते. तुमच्यासारख्या लोकांमुळे ही एनर्जी टिकून राहते आणि काम करण्याची स्फूर्ती मिळते असं म्हणायला हरकत नाही. पण छान वाटतं, मस्त वाटतं. सगळे असे स्माईल करत फेस दिसतोय तुमचा. कोणाचा मध्येच मोबाईल वाजला की काय चाललं तुम्ही, कोणतरी मध्येच उभा राहिलं फिल्म, खाली बस खाली बस, किती मस्त आहे. तसं आमचं होत नाही, जरा खाली बसतोस का जरा. छान वाटतं, मस्त वाटतं. मला पण हा प्रश्न विचारायचा की मिळेल का कॉलेजला ऍडमिशन? कारण आता हे फारच वेगळं काहीतरी तुम्ही ऐकाल, पण मला ऍक्च्युली फार कॉलेज लाईफ एन्जॉय करता आलं नाही. एक तर 11वी-12वी मी सप महाविद्यालय पुण्यात होते, तिकडे ज्युनियर्सना म्हणजे हाडतूळ करतात आणि कला मंडळात फक्त झाडून काढायला ठेवतात. आणि तेव्हा मी खूप अशी अभ्यास आहे की अभ्यास, आणि आपल्याला PhD करायचे, पुढे नाचात वगैरे असं सगळं होतं माझं. त्यामुळे 11वी-12वी तर मला आधी तर हे दुःख होतं शाळा सुटल्याचं दुःख, की मला शाळा नाही सोडायची. माझं फार प्रेम माझ्या शाळेवर. त्याच्यात 2 वर्ष गेली आणि नंतर मी ललित कला केंद्र पुणे विद्यापीठात ऍडमिशन घेतलं. परफॉर्मिंग आर्ट्स, डान्स, भरतनाट्यम मधून मी BMA केलं. तिकडे म्हणजे कॉलेज म्हणताच येणार नाही, त्याला गुरुकुल होतं. तिकडे मी झाडाखाली आमचे लेक्चर्स व्हायचे. असं वाद्य ठेवलीत, वाद्यांच्या मध्ये आम्हाला बसवायचे आणि आम्हाला संगीत शिकवायचे. सो ती पद्धती वेगळी होती, त्यामुळे अशा पद्धतीचं कॉलेज मी जगलेच नाही. सो मला जेन्युइनली ऍडमिशन घेऊन पुन्हा शिकायला आवडेल. पण मला असं वाटतं टीचरना जास्त शिकवायला आवडेल. पण कॉलेजमध्ये असे आता इथे खूप जण असतील की जे वर्गाबाहेर जास्त असतील,
म्हणजे आता नवीन जे सर वगैरे आहेत हे असतात त्याच्यावर तुम्ही कधी कदाचित मला रिस्पॉन्ड करणार नाही, पण मला पोचलंय माझ्यापर्यंत. मला माहिती आहे ते चेहरे. पण मी तुला तर विचारणारच होते की तू अभ्यासू होतीस की वर्गाबाहेर जास्त, तर त्याचं थोडंसं तू उत्तर दिलेलं आहेस, पण तरी काय सांगशील अजून या प्रश्नावर? नाही, मी खूप अभ्यास होते. मला प्रचंड पुस्तक असं होतं. वर्गाबाहेर होतेच नाचामुळे, पण ते शाळेत 8वी 9वी 10वी मग खो खो मध्ये पण मी पार्टिसिपेट करायचे, लेझिम मध्ये पण, लोकनृत्य स्पर्धा तर बाय डिफॉल्ट मी व्हायचे, गायन स्पर्धेमध्ये, सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये मी पार्टिसिपेट व्हायचे. त्यामुळे शाळेत मी वर्गाबाहेर, आणि कॉलेजमध्ये ऍक्च्युली मला शिकायचं होतं पण वर्गाबाहेर परत. अंकुश, तू तुझ्या कॉलेजच्या आठवणी काय सांगशील? म्हणजे आता कॉलेजमध्ये येऊन तुला खूप भारी वाटतं ते सांगितलंच आहेस, पण एक आपल्याला एक रिवाइंड बटन येतं ना लगेच समोर, आपण ज्या गोष्टी बघतो ते. तर तुझे कॉलेजचे दिवस कसे होते? किती धमाल केलेली आहेस? किती स्पर्धांच्या निमित्ताने तू किती वर्गाबाहेर असायचास? कधी वर्गात असायचं विचारा. हा, म्हणजे ती म्हणते कधी वर्गात असायचो हे विचार. तुम्हाला आमचा ग्रुप होता कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींचा. त्या ग्रुपचं नाव सांगितलं की तुम्हाला कळेल आमचा ग्रुप कसा होता. ग्रुपचं नाव होतं हा ग्रुप. खूप लोकांना उशिरा कळलंय का? हा ग्रुप. तर असा अवली ग्रुप होता. आणि मला असं वाटतं की ना शिकणं एका बाजूला चालू होतं, पण त्याच्यावर मला असं वाटतं की मित्र खूप चांगले मिळाले, करेक्ट वेळेला करेक्ट माणसं मिळाली की आपलं आयुष्य चांगलं होतं हे मला जाणवलं. मला असं वाटलं की आजूबाजूला चांगली माणसं असणं खूप गरजेचं आहे. माझ्या बाजूला भरत होता, केदार होता, संतोष पवार होता, अरुण कदम होता, हा ग्रुपमधली सगळी मित्रमंडळी. आता माझी बायको झाली ती दीपा, ती पण आमच्या ग्रुपमध्ये होती. आम्ही सगळेजण इतके छान मित्र होतो, एकमेकांना समजून सांभाळून, एकमेकांना चिडून रागवून सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे कॉलेजमधले किस्से असे होते की एक दिवस असा होता की त्यावेळेला मोबाईल नव्हता लोकांकडे, काही लोकांकडे फोन होते. तर भरत जाधव एक दिवस, आम्ही सगळे 7-8 जण नेहमी बसलेले असतात आणि काही ना काहीतरी एकांकिका करूया, हे करूया ते करूया विचार करत असतात. एक दिवस तो आला नाही. दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी पण आला नाही. आता अशी पद्धत होती, काय रे तू आला नाही, लगेच फोन केला वगैरे. आला नसेल, काही प्रॉब्लेम असेल, हरकत नाही. 2 दिवस झाले तो आला नाही, तिसरा दिवस झाला तो आला नाही. आम्हाला प्रश्न पडला झालं काय, हा आला का नाही. 4थ्या दिवशी आला तो आला, तो त्याला काही पडलीच नव्हती की 3 दिवस तो आला नाही. तर आमच्या डोक्यात असं गेलं, अरे तू आला नाहीस आणि आम्हाला काय बोलला पण नाहीस, रोज भेटतो आपण, काय झालं, प्रॉब्लेम काहीतरी असेल ना. तो काही बोलायला तयार नाही. ओके ठीक आहे. 5व्या दिवशी तो आला ना, तेव्हा सकाळपासून, म्हणजे जेव्हा तो कॉलेजमध्ये शिरला, त्या गेटवरच्या वॉचमॅनने पहिलं त्याला विचारलं, अरे भरत कसा आहेस, खूप दिवसांत आलास, काय झालं, कधी काय प्रॉब्लेम झाला होता का? तो नाही, काय नाही. मग आला नाहीस तू 3-4 दिवस. तर नाही असंच. आज शिरल्यानंतर आतमध्ये ऑफिसमध्ये काम करणारे आमचे जाधव हे होते, ते भेटले त्याला. अरे भरत कसा आहेस, 4-5 दिवस दिसला नाहीस, कुठे होतास तू, काय प्रॉब्लेम बरं काय? तुला नाही, काही प्रॉब्लेम नाही का, असं काय वाटतं? नाही तुझा चेहरा जर असा, नाही मी व्यवस्थित आहे. कॅन्टीनमध्ये आला, कॅन्टीनमध्ये शेट्टी होता. शेट्टीने विचारलं, क्या भाई भरत भाई कैसे है, क्या हुआ, 4-5 दिन आए नहीं आप, ये आपको क्या हो गया, क्या कुछ प्रॉब्लेम है क्या घर पे? असं करत सगळ्यांनी एक एक करत सुरुवात केली. तुम्हाला लिटरली सांगतो, एमडीच्या मेन गेटच्या इथे भरत ओरडत होता, ए मला काय झालं नाहीये, मी बरोबर आहे, मला काय झालंय. आणि सगळे तू रडतोस कशाला, मी नाही रडत आहे, मला काय झालं नाही, या लेवलला करून चिडून गेला. अशा आम्ही खूप गमती केल्या. नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी जाऊन आम्ही त्याला विनवलं, आम्ही सॉरी म्हटलं, त्याला म्हटलं तू 4 दिवस आला नाही, आम्हाला वाईट वाटलं, आम्हाला त्रास झाला, काय झालं असेल, काय नाही झालं असेल हे आम्हाला कळत नव्हतं, म्हणून आम्ही हे केलं. मग त्याच्या घरी चहा वगैरे प्यालो, गप्पा मारल्या, सगळं व्यवस्थित झालं. तर अशा पद्धतीचा आमचा ग्रुप होता की जरा काही झालं की आम्ही त्याच्या विरुद्ध गोष्टी करतो. आता तर इतक्या गोष्टी आल्यात आपल्या आयुष्यामध्ये की बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो लोकांना त्रास देण्यासाठी, राईट? मला वाटतं ह्या गमती ह्यांच्या आयुष्यात पण घडत असतील आणि हे पण असेच काय ना काहीतरी आता खूप पुढे गेले असतील हे लोक. पण आपण अंकुश आणि प्राजक्ताला वेगवेगळ्या कलाकृतींमधनं बघत आलोय. वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी एकत्र काम एका सिनेमात केलं आहे, पण वेगवेगळ्या त्यांच्या कलाकृती आपण पाहिल्या आहेत आणि आमची तुम्ही मदत शिकलेलीच आहेत त्या कलाकृतींमधनं. पण तुम्ही दोघांनी एकत्र लॉकडाऊन या सिनेमात काम केलं होतं आणि त्याच्यानंतर आता देवखेळ या सिरीज मध्ये ते काम करणार आहेत, म्हणजे त्यांनी काम केलं आहे, ते एकत्र दिसणार आहे ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा.
तर मला तुम्हाला दोघांनाही विचारायचंय की या सिरीजच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करताय, एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? म्हणजे त्या सिनेमाला बरीच वर्ष झाली आहेत, आम्ही लॉकडाऊनच्या दरम्यान तो सिनेमा आला, 2-3 आता पुन्हा एकदा आणि ते पण वेगळ्या माध्यमात एकत्र काम करण्याचा कसा अनुभव आहे? नाही, खूपच छान अनुभव आहे. कारण दादांचा अनुभव इतका प्रदीर्घ आहे. तर जेव्हाही कुठलाही आर्टिस्ट सेटवर येतो तेव्हा त्यांच्या अनुभवात सकट येतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. मग ते सेटवर आल्यानंतर सगळा सीन पाठ असण्यापासून ते सीनच्या मध्ये अजिबात त्याच्या जायचं नाही की पूर्ण वेळ सेटवरच बसायचं. फक्त वॉशरूम ब्रेकलाच बाहेर जायचं. अदरवाईज आपला शॉट नाहीये तरी देखील बसून राहा. इतरांच्या आर्टिस्टच्या क्लोजला आपण क्यू देणं, अशा अगणित गोष्टी दादांकडून मी शिकलीये, शिकत राहते. आणि ते खेळ सिरीज मला असं वाटतं की वी आर व्हेरी ग्रेटफुल की आम्ही या सिरीजचा भाग आहोत. कारण अतिशय सुंदर वेब सिरीज आहे. मी सुंदर यासाठी म्हणते की आता एक्झॅक्टली माणूस म्हणून आपण जिथे आहोत, की परंपरा पण आपल्या घरातून आपले जे संस्कार आपल्या बरोबर आलेले आहेत त्यांची एक जाण, आणि मला असं वाटतं मराठी माणूस त्याची अतिशय खूप छान पद्धतीनं जाण ठेवतो. म्हणजे आपण अतिशय मध्यभागी येतो ना, आपण ना नॉर्थ साईडचे आहेत ना साऊथ साईडचे, आपण मध्ये आहोत. त्यामुळे परंपरा आणि नवता यांचा चांगला संगम आहे मराठी माणसांमध्ये. त्यामुळे परंपरेची जाण असलेली पण त्याचबरोबर नव्याची नवलाई पण आपण एक्सेप्ट करतोय. अशीच ही सिरीज आहे. याच्यामध्ये सुद्धा एक रूढी आहे, परंपरा आहे, एक श्रद्धा आहे, देवढोळेपणा आहे, आणि त्याचबरोबर एक लॉजिकल त्यांनी प्रॅक्टिकल माझ्याबद्दल थिंकिंग आहे. कसं वाटलं काम करताना? मी येते, मी वळसा करून येते. तर ह्याचा सॉरी, मला त्रास द्यायला आवडतं म्हणून बाकी काय. आणि आपण कॉलेजमध्ये असल्यामुळे जन्मसिद्ध हक्क. तर ही अतिशय उत्तम सिरीज, आणि या सिरीजच्या निमित्तानं दादांबरोबर मी काम करते. मला आय एम व्हेरी ग्लॅड की माझं आयुष्यातलं पहिलं रोमॅन्टिक सॉन्ग दादांबरोबर मी शूट केलंय, मी जरी त्यांना दादा म्हणत असले तरी. आणि या सिरीज मध्ये सुद्धा आमचं नातं जे आहे ते इतकं युनिक आहे आणि इतकं लेयर्ड आहे. ऍक्टर म्हणून ते परफॉर्म करायला अतिशय अवघड होतं. म्हणूनच मी दादांचं खूप कौतुक करेन की मला करायला इतकं अवघड होतं, तर कलाकाराची साथ आणि तेवढा प्रतिसाद उत्तम नसता तर ते मला वठवताना आणखी अवघड गेलं असतं. ऑलरेडी ते खूप अवघड आहे. तर त्यांनी मला म्हणजे तू असं करणार आहेस, मग मी असं करतो, बरं मग मी इकडून इकडे जातो, तुला लागणार नाही ना बघ, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा ते काळजी घेतात. त्यामुळे अंकुश दादा आपल्या बरोबर वेब सिरीज मध्ये आहेत. इट्स अ ब्लेसिंग. आणि इनफॅक्ट अंकुश दादा आहेत, नक्की आहेत, होकार दिला त्यांनी नक्की ना, असं एक मी 4-5 वेळा विचारत मग मी म्हटलं हा मग मी करते. पण आता तू जसं म्हणाला की मला असं मध्ये त्रास द्यायला आवडतं, सेटवरती ही नोकझोक किती चालायची? खूप 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 त्यांना हा आवडतच. म्हणजे तर मग काही नाईट शूट्स होते आणि माझं आणि रात्री उशिरा झोपण्याचं फारच वाकड आहे. मग मी दुसऱ्या दिवशी पेंगत असते ही खूप खाते आणि खूप झोपते. आणि खूप योगा करते मग. तर मग यांच्याकडे मी अशी पेंगतानाचे वगैरे असे काही व्हिडिओज आहेत. मग ते सगळे त्याची रिक्षा फिरली आहे तिकडे, असं सगळं. किंवा मग ते अरे मस्त फिश आलाय, अरे 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 खाऊ शकणार ना, तू व्हेज आहे ना, अरे अरे सॉरी सॉरी, अशा पद्धतीनं खूप नोकझोक. पण मला असं वाटतं की कामावरच जास्त प्रेम. म्हणजे बाकी मजा मस्ती करण्यासाठी शूटिंग नाही, कामासाठी काम, त्यासाठी शूटिंग. ते थोडं आपण 13-14 तास एकत्र काम करतो. आपल्याला स्वतःला एक एनर्जी अप ठेवण्यासाठी गोष्टी गरजेच्या असतात. तेवढ्याच मिठा एवढीच मज्जा ते करतात, म्हणून ती जास्त मला आवडते. अंकुशसाठी काय झालं पाहिजे, कारण की जेवढा त्रास त्यांनी सांगितलं होतं मिठाईवरच, पण ते महत्वाचं. अंकुश, तुझा अनुभव कसा आहे प्रोजेक्टाबरोबर पुन्हा एकदा काम करण्याचा? आम्ही आधी एक फिल्म केली, त्याचं नाव होतं लॉकडाऊन. आणि त्या दरम्यान जे आम्ही काम केलं त्याच्यामध्ये मला कळत होतं की एक गुणी अभिनेत्री काय असतं. आणि काही निमित्ताने मी हास्य जत्रेच्या सेटवर गेलो आणि पहिल्यांदा मला असं जाणवलं की ती अँकरिंग करताना समोर कुठलेही जनरली हे असतं, काय असतं त्याला, टेलिप्रॉम्प्टर असतं किंवा काय स्क्रिप्ट असतं, पण ती कधीच ते वापरत नाही. ती जे बोलायला लागते ती शेवटपर्यंत न बघता, न कानामध्ये कोणी काही सांगते असं न करता ती बोलते. ह्याचं मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं की म्हटलं
ही कुठली कला आहे, हे कसं काय आत्मसात केलं असेल. मला तर अजिबात आयुष्यात कधी जमणार नाही. मी आजपर्यंत अँकरिंग केलं नाही ह्या गोष्टीसाठी घाबरून, की मला लास्ट मोमेंटला आठवलं नाही की हे आहेत आपले विजेते आणि हे आहेत आपले, हे कोण आहेत. म्हणजे नाही आठवलं तर काय करायचं, इथपासून माझी सुरुवात आहे. आणि हिला मी ते बघितलं, मी उडालो, मी स्टेजवर गेलो, जाऊन बघितलं कुठे लिहिलंय दिसतंय का, बघू हिच्या कानात काही ठेवलंय का, हातून कोण काही सांगतंय का, तर नाही. तोंड पाठ अगदी. म्हणजे जे स्पॉन्सर असतात त्यांची पण नावं, स्टेजवर असलेल्या सगळ्या कलाकारांची नावं, त्यांच्या मागे काय टॅग लागले, तू कोल्हापूरचा आहेस, तू वाईचा आहेस, तू नगरचा आहेस, असं सगळी नावं घेऊन इतकं छान पद्धतीने करते. आणि त्यानंतर आत्ता आम्ही वेबसिरीज करत असताना या 2 वर्षामध्ये तिने एक फिल्म प्रोड्यूस केली, जवळजवळ डिरेक्ट केली, जवळजवळ तिने म्युझिक केलं, जवळजवळ बॅकग्राऊंड केलं, जवळजवळ एडिटिंग केलं, जवळजवळ प्रमोशन केलं, जवळजवळ फिल्म चालवली. अशी फुलवंती नावाची एक अप्रतिम फिल्म तिने केली. आणि त्यानंतर आज वेबसिरीज करत असताना आत्ता गेल्या काही 2-3 महिन्यापूर्वी आम्ही शूटिंग एकत्र केलं, तेव्हा मला असं जाणवलं की एक प्रोड्युसर, डिरेक्टर, बॅकग्राऊंड आणि या सगळ्या गोष्टीतून जाऊनंतर एक कलाकार म्हणून काय एक वेगळं समोर येतं. तर ती प्राजक्ता होती जी पुन्हा एकदा त्या रोलमध्ये आली होती, पण ती अजून प्रगल्भ झाली होती. आणि मला असं वाटतं की तिची ॲक्शन, तिची रिॲक्शन या बघण्यात मला मजा येत होती की बाबा अच्छा ही एवढी छान रिॲक्शन देते तर मला एवढी छान ॲक्शन करायला लागेल, अच्छा ही एवढी चांगली रिॲक्शन देते तर मला या ॲक्शनला काय आता रिॲक्ट व्हायला पाहिजे. सो मला असं वाटतं की डिरेक्टरला पण चॅलेंजिंग होतं, अरे ही एक थिन लाईन आहे, या थिन लाईनवर जाते आणि ती इतकं सुंदर काम करते. सो एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या. म्हणजे मला असं वाटतं की तिला अजून खूप छान छान बायोपिक सारखे असे रोल मिळावेत की ज्याच्यामुळे ती लोकांसमोर छान पद्धतीने यावी. तथास्तु. आमची इच्छा अंकुशने बोलून दाखवली आहे ताई. खरंच, कारण की आमची इच्छा आहे की आणखी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तू दिसावंस. आता गेल्या वर्षात ना आम्ही इतक्या सिनेमे बघितले किंवा सिरीज बघितल्या की त्याच्यामध्ये कोकणची पार्श्वभूमी आम्हाला दिसते. तर आम्हाला प्रेक्षक म्हणून जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला हा असं होतं, खूप छान वाटतं. तुम्ही तर ते जगता जेव्हा तुम्ही चित्रीकरण करत असता. तर कोकणात चित्रीकरण करण्याचा अनुभव कसा होता? कारण इतकं सुंदर सगळं दिसतंय आणि सगळे ते म्हणजे आम्ही एक एक फ्रेम बघतो तेव्हा असं वाटतं की आम्ही पोहोचलोय तिथे, तर तुम्ही ते तिथे होतात. तर कोकणात शूट करण्याचा अनुभव कसा होता? किती मजा केली, किती काम, कसं? तू येण्यापूर्वी प्रश्न विचारला गेला किती लोक कोकणातली आहेत, तर हात वरती करा परत एकदा. अरे बापरे, वा वा. सो कोकण अशी गोष्ट आहे की कोकणात शिरता शिरताच असं वाटायला लागतं अरे सुट्टी सुट्टी हॉलिडे निवांत सगळं निवांत. सो मी बरंच काम केलं कोकणामध्ये आणि गुहागरमध्ये हे शूटिंग झालं आमचं. आणि इतकी सुंदर जागा आहे गुहागर. प्लीज लक्षात ठेवा, कधी तुमच्या आयुष्यामध्ये एक स्पेस हवा आहे तुम्हाला की ज्या ठिकाणी तुमचा पेस कमी व्हायला पाहिजे, थोडं शांत आणि एनर्जी मिळायला पाहिजे, एक चांगलं जेवण मिळालं पाहिजे, शुद्ध हवा मिळायला पाहिजे, समुद्राची गाज ऐकायला मिळायला पाहिजे आणि चांगली चांगली माणसं आजूबाजूला असायला हवी, तर तुम्ही गुहागरला प्लीज जा. इतकी सुंदर जागा आहे ती. आम्ही शूटिंग केलं तिथे. मला असं वाटतं की एक 12-13 दिवसाचं शूट केलं, पण आम्ही जवळजवळ 24 दिवसाचं काम केलं, पण कुठेही आम्हाला त्याचा त्रास झाला नाही. आम्हाला उलट कोकणातून एनर्जी मिळाली खूप. तिथली घरातली लोक आम्हाला काय काय डबा आणून द्यायची, कोबीची भाजी, भेंडीची भाजी. मी हे व्हेज लोकांसाठी सांगतो, नॉनव्हेज कडे येईल त्यांचं फ्राय फिश, मग ग्रेव्ही वाला फिश, कोलंबी आणि पाणी सुटलं वाटतं तोंडाला. अशा छान छान गोष्टी जेवायला मिळाल्या तर काय पाहिजे ना अजून. आम्ही रात्रभर काम केलं पण इतकी एनर्जी टिकून राहायची बिकॉज फक्त त्या कोकणातल्या गुहागरमुळे. हे आहेच आहे की अतिशय निसर्गरम्य असं कोकण आहे आणि सगळंच कोकण म्हणजे अख्खा कोकण पट्टाच अतिशय शांत, निवांत, शूटिंग फ्रेंडली. आणि माणसं तर काय, ते गाणं अतिशय ऍप्ट आहे ना, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळे. सो ऍप्ट. इतकी गोड माणसं, आदरातिथ्य करणार, विचारणार, त्रास अजिबात एकाही माणसाने त्रास दिला नाही. सो नेहमीच कोकणात शूटिंग करण्याचा अनुभव फारच भारी असतो. आणि यावेळेस तर मी खूप दिवसांनी फिरायलाच मी आधी गेले होते, पण खूप दिवसांनी कोकणात गेले तर खरंच आत्ता आपण सिमेंटच्या जंगलात आहोत. तर अवतीभोवती झाडं बघून मला म्हणजे आनंदाचं भरतं आलं. मला असं दहीवरून आलं की बाप रे, नजर जातीये तिथपर्यंत फक्त झाडीच झाडी आहे बघून मला इतकं छान वाटलं. आणि तसंही आय एम अ नेचर लव्हर, तर निसर्गाच्या सानिध्यात मला तसंही खूपच आवडतं. ट्रेलर आता सिरीजचा पाहिला सगळ्यांनी आणि खूप छान आहे.
तू ग्लॅमरस आम्हाला जशी दिसते सोशल मीडियावर म्हणा किंवा आता ह्या कार्यक्रमांमध्ये आम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघतो तेव्हा किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या निमित्ताने आम्हाला जे वेगवेगळे लुक्स बघायला मिळतात, पण तुझ्या कलाकृतींमध्ये तू नॉन ग्लॅमरस असतेस, म्हणजे दिसण्याच्या अनुषंगाने मी म्हणतेय. तर हा ठरवून घेतलेला निर्णय तुझा असतो की कसं, किंवा तुझी व्याख्या काय ग्लॅमरस आणि नॉन ग्लॅमरस भूमिका आणि व्यक्ती म्हणून सुद्धा? खऱ्या आयुष्यात मी अशी आहे, नॉन ग्लॅमरस खूपच. म्हणजे पावडर पण नाही लावायची अजिबात, मॉइश्चरायझर लावून फिरायचं सगळीकडे, या तत्वावर मी जगते खऱ्या आयुष्यात. आणि अभिनय तर मी म्हणेन की जसं कॅरेक्टर आहे त्यानुसार तुम्ही शफल झालं पाहिजे. त्या म्हणजे कलाकार पाण्यासारखा असला पाहिजे ना, कुठलाही रंग टाकला तर त्या रंगाचं पाणी झालं पाहिजे, कुठल्याही भांड्यात टाकलं तर त्या भांड्याचा शेप घेता आला पाहिजे. त्यामुळे जशी कलाकृती आहे, जसं कॅरेक्टर आहे, त्याला जे साजेस आहे, ऍप्ट आहे, तशा पद्धतीनं वेशभूषा असणं मॅन्डेटरी. त्यामुळे मी ते ग्लॅमरस नॉन ग्लॅमरस असं बायफर्केट नाही करत. हास्य जत्रेचा सेट इतका कलरफुल आहे, इतकं बॅकग्राऊंड त्याचं, इतकं ते एनर्जी लेवलच त्याची ध नी ला सुरू होते. तर तिथे मी सिम्पल असा पेहराव करणं शक्य नाही. मी पुसूनच मी अशी काय म्हणा धुसर दिसेन तुम्हाला. त्यामुळे तिथे खूप ठळक बोल्ड कलर्स आणि हेवी गेटअप करणं गरजेचं असतं. पण अशा भूमिकांच्या वेळेस मला फार आवडतं मेकअप. जेव्हा करायचा नसतो तेव्हा मला मेकअप करायचा फार कंटाळा आहे. तर ज्या ज्या ठिकाणाची जी जी गरज आहे त्यानुसार पेहराव करणं ह्याला माझी पसंती असते. पण तू ग्लॅमरस असो किंवा नॉन ग्लॅमरस, आम्हाला तू कुठल्याही कलाकृतीमध्ये दिसलीस तर ती आम्हाला तू आवडतेसच, कारण तुझं बोलणंही ऐकायला असं वाटतं आणि तुझं नृत्य तर बघावं असं वाटतंच. आणि अभिनयाचा प्रश्नच नाहीये, आहे की नाही? म्हणजे तुला इतकी रेशीम काठीपासूनचं हे प्रेम आहे. आपण सिरीजच्या निमित्ताने गप्पा मारतोय, तर थोडंसं ओटीटी विश्वाबद्दल बोलूयात. आणि इथला जो हा सगळा प्रेक्षक वर्ग आहे तो बऱ्यापैकी ओटीटी बघणार आहे, ओटीटी माध्यम बघणार आहे. तर तू या आधी सिरीज केलेली आहे राजबाजार. साधारण एक तंत्र माहिती होतं आपल्याला, पण कलाकार असतो तरी पण आपल्याला ते माध्यम आपल्याला कळत जातं. तर तुला काय वाटतं, मराठी ओटीटी विश्वाने अजून आणखी काय करायला हवं असं तुला वाटतं? आम्हाला पण तुमच्या जोक मध्ये घ्या. काय झालं? तुम्ही काय केलं मला कळलं नाही. नाही, हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला इनफॅक्ट आज तुमच्याशी गप्पा मारते याचा मी लाभ घेईन इथे आणि तुम्हाला सांगू इच्छिन. आपण ना ओटीटीवर खूप कंटेंट कन्झ्युम करतो, पण व्हेरी अनफॉर्च्युनेटली आपण खूप इंटरनॅशनल पॅन इंडिया लेवलचा कंटेंट कन्झ्युम करतोय, मराठी आपण असून सुद्धा. आणि ही अतिशय दुःखद बातमी आहे की आपल्याकडे मराठी कंटेंट ओटीटीवर अजून फारसं चालत नाहीये. इनफॅक्ट हिंदीमध्ये खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, मग ते नेटफ्लिक्स पासून प्राईम व्हिडिओ पासून सो मेनी प्लॅटफॉर्म्स. पण मराठीमध्ये एकमेव प्लॅटफॉर्म आता चालू आहे, झी5. आता जसं दादांनी सांगितलं की पहिली वेबसिरीज रानबाजार नाहीच आता प्लॅनेट मराठी अस्तित्वात. तो ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाला, पण त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही मिळाला, त्यामुळे तो बंद पडला. आता झी5 हे खूप मोठं नेटवर्क आहे, त्यामुळे त्यांनी हा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केलाय मराठीसाठी. पण जर त्यांना रेव्हेन्यू नाही मिळाला, रेव्हेन्यू कशातून मिळतो, अर्थात प्रेक्षक जेव्हा सबस्क्राईब करतात आणि पाहतात तरच त्यांचा हा ओटीटी प्लॅटफॉर्म चालू राहील, नाही तर हाही बंद होईल. आता हे म्हणून मी तुम्हाला मागच्या रस्त्याने सांगते, मी कदाचित डिजिटल वाला आहे, हे प्लीज एडिट करा. तर मराठी प्रेक्षकांनी मराठी कंटेंट बघितला पाहिजे, नाही तर मराठीसाठी ओटीटी विश्व अतिशय धोक्यात येईल. म्हणजे आणि आता अशी वेळ आहे ना की जिथे थिएट्रिकल कलेक्शन पेक्षा ओटीटी कलेक्शन जास्त होत आहे. ओटीटीवर बघायला जास्ती प्राधान्य देत आहेत लोक, फिल्म सुद्धा. तर हे भविष्य आहे आपलं, कारण त्याच्यामध्ये खूप कम्फर्ट आहे. तुम्ही कुठेही कुठल्याही वेळी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल तरी देखील तुम्ही ओटीटीवरचं कंटेंट तुम्ही बघू शकणार आहात. थिएटरमध्ये फिल्म त्याच स्पॅनसाठी असते, त्या टायमिंग्स मध्ये आपल्याला जावं लागतं, मग गाडी काढा, पार्किंग करा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण हल्ली ओटीटीकडे, मी सुद्धा स्वतः मी ओटीटीकडे जास्त वळतीये. पण जर मराठी कंटेंट निर्माण नाही झाला तर बाकी सगळं असेल, सगळ्या भाषांमधले कंटेंट चालू असतील आणि मराठी नसेल, हे आणि फार दुःखद गोष्ट असेल. तर ही आपल्या तरुण पिढीची जबाबदारी आहे. होतंय काय ना, आपण परत एकदा मराठी माणूस ना अतिशय आपल्या
परंपरा पाळंमुळं एकदम घट्ट धरून ठेवणारी माणसं आहोत, विच इज अ व्हेरी गुड थिंग. फक्त नवीन गोष्ट एक्सेप्ट करायला आपल्याला थोडा वेळ लागतो. मग अवतीभोवतीच्या 4 लोकांनी केलं, त्यांनी जर आपल्याला पुश केलं की मग आपण हळूहळू कासव गतीनं पुढे जातो. स्पेशली मागची पिढी आपली, म्हणजे आपले आई बाबा, ही जी पिढी आहे ना, ह्यांना अजूनही OTT वर काही बघायला आवडत नाही. माझ्या घरचा अनुभव आहे हा. त्यांना बसवावं लागतं आणि त्यांना थांबा हे बघा का नाही ग, हे मला असं नाही. तर टीव्हीवर तुम्ही सिरियल बघाल, पण टीव्हीवर तुम्हाला OTT बघायचा कंटाळा येतो. हे जे ना अजून त्यांची सायकी बदललेली नाहीये. तर ही आहे ना आपल्या तरुण पिढीची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या मागच्या पिढीला सुद्धा OTT ह्या माध्यमाकडे वळवणं आणि तुम्ही स्वतः देखील मराठी कंटेंट कन्झ्युम करणं ही गरजेची. कारण काय आहे ना, आपण घरी कोरियन ड्रामा बघू आणि सगळ्या नेटफ्लिक्सवर सगळ्या इंटरनॅशनल फिल्म्स आणि सगळ्या सिरीज बघू, पण मराठी मातीतल्या गोष्टी फक्त मराठी OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार ना तुम्हाला, मराठी फिल्म्स मध्येच दिसणार. आपली कोकणची गोष्ट सांगायला नेटफ्लिक्स नाही येणार आहे किंवा युनिव्हर्सल स्टुडिओ नाही बनवणार आहे. शंकासूर आणि देवखेडवर आधारित सिरीज ती आपण मराठी माणसं बनवणार आहोत. आपल्यासाठी आपल्या परंपरांचं आणि श्रद्धा अंधश्रद्धा जे काय आपलं आहे याचं कौतुक आपल्याला आहे, ते त्यांना नाहीये. तर ते कौतुक आपण साजरं करायला पाहिजे आणि आपण ते पटकन एक्सेप्ट केलं पाहिजे, कारण जगाने ते खूप एक्सेप्ट केलेलं आहे. आपण थोडेसे अजून ढिले पडतो त्याच्यामध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी, मला असं वाटतं की याच्यात पुढाकार घ्या. स्वतः झी5 सबस्क्राईब करा, आपल्या घरातल्यांना OTT बघायला प्रवृत्त करा, त्यांना बसवा, त्यांना दाखवा कंटेंट, सो दॅट त्यांना ती सवय लागेल. दर महिन्याला किती भरायचे? ती हे पण सांगेल किती फी आहे ती. हा, मी पाठच केलंय. दर महिन्याला 99 रुपये. हे बघा, वर्षभराचे 699 रुपये फक्त, ज्याच्यामध्ये अख्खा मराठी कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल, इन्क्लुडिंग फिल्म्स अँड सिरियल्स अँड सिरीज ऑफ कोर्स. आणि तुमच्याकडे ऑलरेडी सबस्क्रिप्शन असेल तर ही वेब सिरीज अशी नाहीये की पहिला एपिसोड फ्री आणि नंतरचे एपिसोड्स मग पैसे आहेत, नाही, ती फ्री आहे. तर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही बिंज वॉच फर्स्ट डेलाच करू शकता. 30 जानेवारीला येते. OTT माध्यमावरचा कंटेंट तुम्ही बघत असाल तर तुम्हाला असं वाटतं नाही की या तरुणांचा हा विषय आला पाहिजे, हा पैलू यायला पाहिजे, असं कोणते विषय यायला हवेत असं तुम्हाला वाटतं? नाही, स्पेसिफिक नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतो की आयडिया का पैसा आहे. तुमच्याकडे काय नाविन्य आहे तर लोक तुमच्याकडे आकर्षित होते. तुमच्या आयडियाज ऑलवेज क्लिक होतात. तुम्ही छोटासा बिझनेस करा, इन्फ्लुएन्सर व्हा, काय, पण तुमची आयडिया क्लिक झाली पाहिजे. तुम्ही एखादी फिल्म करा, एखादी वेब सिरीज करा, एखादं नाटक करा, तुमची आयडिया क्लिक होते. म्हणजे फक्त या ऍक्टरला घेऊन ही केलं म्हणून ते हिट झालं असं होत नाही. तर तुमच्या आयडियालाच पैसे मिळतात, तुमच्या आयडियाच्या मागेच लोक धावतात. आज तुमच्या कॉलेजमध्ये जर वेगवेगळे विषय आहेत, त्याच्यामध्ये 10 वेगळे विषय ऍड नाही झाले तर लोक तुमच्या कॉलेजला नाही येणार, असं येते. म्हणून तुमच्या आयडियाला समृद्ध करणं खूप गरजेचं आहे, मग लोक बरोबर येतात. तुला काय वाटतं प्राजक्ता? आधी प्रश्न विचारला. तरुणांचे विषय मराठी तरुणांचे विषय तिची हळूच मध्येच रिक्षा निघून जाते अशी. आणि यांच्या बोलण्यात मी गुंग होऊन जाते आणि पिवळ्या प्रतलावर जाते. काय म्हणणं आहे मग ह्याचं, हे तिसरीकडे जाते मी. हा, ओके. तरुणांचे विषय मराठी OTT हा, yes, got it. आणि यावेत तरी कोणते यावेत असं वाटतं? बघा, भाडीपा नावाचा चॅनल तुम्हा सगळ्यांना कोणाकोणाला माहितीये, अतिशय युथफुल कंटेंट ते जनरेट करतायत आणि मस्त चाललंय चॅनल. सो मला वाटतं की युथ कंटेंट जिथे असो तिथे युथ जातोच आहे. पुन्हा एकदा पण फक्त युथला धरूनच कंटेंट निर्माण नाही होणार ना, आपल्याला सगळ्या कुटुंबाला सर्व करता येईल असं काहीतरी पण कंटेंट आला पाहिजे. आणि ना उलट होत आहे, आपल्याला काय हवंय, मला हे बनवायचंय पेक्षा आता उलटी गंगा वाहतीये की प्रेक्षकांना काय आवडतंय ते देऊया. सो आता अशी जर कुठली वेब सिरीज किंवा फिल्म चालली असेल की या झोन मधलं प्रेक्षकांना आवडलंय, तर मग त्या झोनच्या जवळ जाणार आपण काहीतरी बनवूया. हे उलट होतं. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद ज्या गोष्टीला जास्त मिळेल ना, त्याच्या अवतीभोवती प्लॅटफॉर्म्स खेळतायत. तर अजून हा पुढचा पल्ला आहे की आपल्याला काय, आम्हाला जे बनवायचं ते आम्ही बनवू आणि मला वाटतं हे युथला आपण दिलं पाहिजे. हा पुढचा टप्पा आहे. आधीचा टप्पाच आपण सर करत नाही होत अजून. मला वाटतं तो टप्पा लवकरच सर होईल आणि तरुणाचे विषय सुद्धा बघायला मिळतील. म्हणजे तुम्ही बघतातच सिरीज बघता ना तुम्ही, पण तुम्हाला तुमचे विषय, तुमच्यातले विषय काही बघायला नक्कीच आवडतील. मला त्याची थोडी थोडी सुरुवात झालेली आहे, त्याचं प्रमाण येत्या काळात कदाचित आणखी वाढेल. प्राजक्ता, मला तुला एक स्पेसिफिकली प्रश्न विचारायचा की हिंदीमध्ये ना काही अभिनेत्रींसाठी OTT ही संधी ठरली, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये. म्हणजे काही अभिनेत्री अशा आहेत की ज्या
दिसत नव्हत्या आणि नंतर अचानक ओटीटीवर दिसायला लागल्या आणि त्या दिसतच राहतात. येस. तर मराठीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं यायला हवं का म्हणजे त्याला कारण कदाचित थोडासा वेळ लागेल. तर तुला काय वाटतं या विषयावर, मराठी ओटीटी विश्वाबद्दल? ऑफकोर्स यायला पाहिजेत ना. सी आता बायकांची दुःख बायकांना माहितीयेत, पण हे एकदा लग्न झालं, पोरं बाळं झाली की मग संसार मागे लागतो. ते सगळं रांधा वाढा उष्टी काढापर्यंत हे सगळं. अर्थात आताची स्त्री अशी नाहीये, त्या पलीकडे जाऊन ती काम करतेय आणि घर पण तितक्याच ताकदीनं सांभाळतेय. पण आहे ना, जेव्हा एक एज सर्टन पार केल्यानंतर आहे ना, तिला फिल्म्स मध्ये बघायला प्रेक्षकांनी, म्हणजे हा पायंडा पडला. पुरुष प्रधान आहे ना आपली संस्कृती पण आणि फिल्म इंडस्ट्री पण, त्यामुळे आम्हाला एका सर्टन एजची हिरोईन बघायची नाही असा पायंडा होता. तर फॅमिली लाईफ सुरू झाल्यानंतर सुद्धा ओटीटी या माध्यमानं त्या एज मधल्या स्त्रियांना स्थान दिलं. आणि अर्थातच त्या एज मधल्या कथा किती आहेत, म्हणजे पोरं झाल्यानंतर काय म्हणजे संपतो का, उलट तिथे तर सुरू होतो सगळा गाडा. तर तिथे जास्ती म्हणजे आत्ताच मी एक वेबसिरीज पाहिली, युट्यूबवर आलेली आहे ती, परफेक्ट फॅमिली नावाची. मराठी दिग्दर्शक आहे सचिन पाठक, त्यांनी बनवलेली, अतिशय सुंदर आहे. तर फॅमिली मध्ये पण एक स्टॅग्नन्सी येते आणि त्या कथा केवढ्या ज्या आल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की तो जो एज बार आहे स्त्रियांचा, त्याला परफेक्ट ओटीटीने तिथे स्थान दिलंय. आणि त्यामुळे चांगल्या अभिनेत्री ज्या फिल्म्स माध्यमात काम करू शकत नव्हते आणि ज्यांना सिरियल करायची नाहीये, त्यांना एक परफेक्ट प्लॅटफॉर्म, एक मिड हे आहे ना, हे मिड वालं माध्यम आहे की नो लॉंग टर्म कमिटमेंट आणि फिल्म सारखं एकदम हाय स्टेक पण काही नाही, असं मीडियम असल्यामुळे त्याला स्थान मिळते आणि ते वाढलंच पाहिजे. कारण पुन्हा एकदा तेच की मराठी खूप समृद्ध संस्कृती आहे. आपल्याकडे साहित्य संपदा खूप आहे. आपल्याकडे किती जीए आणि चिंतन खानोलकरांच्या कादंबऱ्या तुम्ही वाचायला काढल्या तर तुम्हाला वेळ लागेल. तुम्ही हातातून एका रात्रीत वाचून काढाल एक कादंबरी, आय बेट यू. इतकं सुंदर आपल्याकडे कथानक असताना ते येत नाही आपल्या कुठल्याही फिल्म आणि ह्याच्यामध्ये. याची मानवा आपण प्रेक्षक म्हणून ही आपली खंत आहे. खरं तर आपल्याला ते मिळत नाहीये. बघा, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक भारतीय दादासाहेब फाळके होते, मराठी माणूस होता. आणि आत्ता अख्ख्या देशामधला लोएस्ट जर आपण फिल्म इन्कम पाहिला तर तो मराठीचा आहे. पुष्पा, कांताराची आता आपण नावं चर्चिली गेली. पुष्पाचा जो रेव्हेन्यू होता, फिल्म रेव्हेन्यू, तो त्यांच्या राज्यात कमी होता, महाराष्ट्रात जास्त मिळाला त्यांना. आणि हे म्हणजे त्यांची तिकडे बनलेली फिल्म आपण उचलून धरतोय. तर आपल्या मराठी कॉन्टेंटला पण आपण स्थान दिलं पाहिजे. आणि अर्थात जसं अंकुश दादा म्हणाले त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे की चांगलं बनलं तर प्रेक्षक येतात एकदम परफेक्ट. पण ते चांगलं बनलंय हे ना आपण दुसऱ्यांनी सांगायची वाट पण पाहतो. आता तू जर मला म्हणाले पहिल्या आठवड्यात मी चित्रपट मराठी बघायला जात नाही, तू जर म्हणाली चांगला आहे तर मी दुसऱ्या आठवड्यात जाईन. पण बरेचदा दुसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रपट तगवायची क्षमता नसते निर्मात्यांची, त्यामुळे तो जातो. म्हणजे आपल्याला बघायचा असतो पण आपण दुसरा आठवडा यायची वाट बघितल्यामुळे तो निघून गेलेला असतो. कारण जी चित्रपट चालवण्याची क्षमता आहे ना त्याला खूप आर्थिक पाठबळ लागतं, जे आता मराठी सिनेमांकडे नाहीये. चांगले दिवस आलेत पण 100 10 सिनेमे चालतात, 90 जात आहेत. विश्वासार्हता आम्ही कलाकारांनी निर्मात्यांनीही जपली पाहिजे मराठी प्रेक्षकांची. पण मराठी प्रेक्षकांनीही रंगभूमी इतकं प्रेम फिल्म्सना दिलं पाहिजे. खूप लेक्चर होत आहे का अंकुश होता? पण हे मी खूप म्हणजे हे माझ्या मनात दुसऱ्या आठवड्यात फिल्म रिलीज करणार. ते म्हणून मी आजही पॉझिटिव्ह आहे. आज ओटीटी प्लॅटफॉर्म आला तरी चित्रपट चालतच राहणार, कितीही काही झालं तरी. आपलं कन्झ्युम करण्याची ताकद वाढत चालली, बरोबर आहे की नाही? मी एका वेळेला मोबाईल बघतोय, एका बाजूला लॅपटॉप चालू आहे, एका बाजूला कानामध्ये हेडफोनवर काहीतरी चालू आहे, हे मी सगळं एका वेळेला करू शकतो की नाही? तर ते आपली कन्झ्युम करण्याची ताकद वाढली आहे. तर मला पण माझी पण इच्छा आहे की ॲज आता मी जो ऍक्टर म्हणून आहे किंवा डिरेक्टर म्हणून काम करतो, तर माझी ही इच्छा आहे की तुम्ही लोक माझ्याकडे कसे येणार त्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजे. सो ओटीटीचा हा फायदा आहे एकच की जी गोष्ट आपण 2 तासात मांडू शकत नाही ती गोष्ट ते 7 एपिसोड, 2nd सीझन, 3rd सीझन पर्यंत घेऊन जाऊ शकतो. जसं ही काल म्हणत होती की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांवर जर काही गोष्ट करायची झाली तर ती एका 2.5 तासात 3 तासात कशी मावणार? आपल्याला 10 सीझन करावं लागतील त्यांचा प्रताप सांगायला. सो ओटीटीकडे मी त्या पद्धतीने बघतो, जी गोष्ट अशी मावत नाही ना ती गोष्ट तिकडे केली जाते. सो आपण त्याला पॉझिटिव्ह वेने घेऊया. ओके, मला आता ओटीटी बघायचं आहे,
मला आता माझ्या फ्रेंड्स बरोबर माझ्या फॅमिली बरोबर जाऊन फिल्म बघायची. मी परवा क्रांतिज्योती फिल्म बघलो. अप्रतिम फिल्म आहे, प्लीज जाऊन बघा. मी जिथे जाईल तिथे सगळ्यांना सांगतोय. बहुतेक मी झोपेत पण कोणाकोणाला सांगत असेल मला माहित नाही. इतकी छान कामं केलेली आहे. मग मला 2 मिनिटासाठी फिल्म बघितल्यानंतर मी रडलो, हसलो, मी एन्जॉय केली, मला म्युझिक आवडलं, सगळ्यांची कामं आवडली. आणि काय पाहिजे ना आयुष्यात मला, तुम्हाला ते थिएटरमध्ये जाऊनच मिळणार आहे किती झालं तरी. ती OTTवर आल्यावर तेव्हा पण तुम्ही एन्जॉयच करणार. तुम्हाला आता माध्यम मिळालं आहे. एकदा घरी बसून बघू शकता, किंवा तुम्ही थिएटरमध्ये बसू शकता, किंवा तुम्ही लॅपटॉपवर बघू शकता. फ्लाईटमध्ये तुम्ही थिएटरला येऊ शकत नाही, तर म्हणून तुम्हाला तुमच्याकडे ते OTT आलेलं आहे. पण मला वाटतं की त्याने आता जसं सांगितलं आहे, श्रेया गेम झालाय तर इथे पण अनेकदा असं झालं असेल की कोणीतरी काहीतरी जवळ आला बोलले किंवा त्या आशयाचं काहीतरी बोलले. खऱ्या आयुष्यात असं कधी म्हणावं लागलंय किंवा असं कधी काही झालंय, असा काही किस्सा घडलेला आहे आणि कोणाला आणि कोणाविषयी? तिकडे श्रेया कोण होतं? नाही, असं मला वाटत नाही. उलट खूप वेळा माझ्यामुळेच बऱ्याच जणांचा गेम झाला आहे. पण काय किस्सा आठवतो? मगाशी तू बरंच आठवायचं सांगितलंस, पण काय एखादी रॅन्डम आठवण आहे की जी कायम मनात खोली गेली आहे, खूप धमाल आली आहे, ते अजूनही तुम्ही म्हटलात की ते लक्षात राहतं, आठवतं, ते आठवून आठवून हसता, आठवून आठवून कोणाकोणाचा उल्लेख येतो? आम्ही महाराष्ट्राची लोकधारा करत होतो. शाही साबळेंचा ग्रुप होता, त्याच्यामध्ये डान्स करायचो. मी, भरत, अरुण कदम, संतोष पवार, केदार स्वतः त्यांचा नातू. तर ते करत असताना आम्ही ठरवलं की ना एकांकिका करायला पाहिजे. एकांकिका बघायला लोक येतात, ते प्रेक्षकांबरोबर परीक्षक येतात, जे नावाजलेले लोक असतात, जे आपल्याला नाटकात काम देतील, फिल्ममध्ये काम देतील. सिरियल जस्ट सुरू झाली होती, एखादी सिरियल वगैरे चालू होती. तर त्या काळात त्यांना कॉलेजमध्ये मी आणि भरतने एका ॲडमिशन घेतलं या गोष्टीसाठी की 5 मिनिटावर कॉलेज आहे, म्हणजे बसचा खर्च वाचेल आणि जवळ कॉलेज कधी जाता येतील. तर त्या कॉलेजमध्ये तेव्हा कल्चरल ॲक्टिव्हिटीज व्हायच्याच नाही. तिथे कबड्डीला खूप महत्त्वाचं, खो खोला महत्त्व होतं, पण कल्चरल ॲक्टिव्हिटीज पूर्ण बंद होत्या. आणि आम्ही मुद्दाम तसंच कॉलेज निवडलं, कारण का तर आम्हाला हिरो म्हणून काम करतात. तिथे ऑलरेडी ग्रुप असेल तर आपल्याला काम मिळणार. आम्ही तिथे ॲडमिशन घेतलं, पण आता इम्प्रेशनच पडेना, कोण तयारच होईना, कुठले सर ना मॅडम की बाबा तुम्हाला काहीतरी नाटकात काम करायचं, एकांकिका करायची किंवा डान्स करायचा, कशातच इंटरेस्ट घेत नव्हते. नाही नाही नाही, तुम्ही अभ्यास करा, नाही तर खो खो करा, नाही तर कबड्डी खेळा. आता आम्हाला कळेना करायचं काय. मग आम्ही काय ठरवलं की त्या वर्षामध्ये ना काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज होणार त्या कॉलेजमध्ये, म्हणजे डान्सचा असेल, गाण्याचा असेल, समूह डान्स असेल, वेशभूषा असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी होत होत्या. तर मी आणि भरतने सगळ्यामध्ये ॲक्टिव्ह काम करायचं. मोनो ॲक्टिंगमध्ये काम केलं, ग्रुपमध्ये काम केलं, डान्स केला. साऊथ इंडियन एक डान्स केला ज्याच्यामध्ये फक्त धोतर घालून डान्स करत होतो, आणि सगळ्या मुली मुद्दाम पुढे बसल्या होत्या का तर नुसते धोतर नाचतायत म्हणून. आणि आम्ही त्यावेळेला त्यावेळेचा एक किस्सा असा होता की त्यावेळेला मी आणि भरतने सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये पण भाग घेतला होता, आणि दोघांनी मिळून एक गाणं गायलं होतं. त्यात मी सगळ्यात बेसूर माणूस, म्हणजे माझं गाणं ऐकून पळून जातात लोक अशा या लेवलला. तर आम्ही दोघांनी मिळून गाणं गायलं होतं, बाबू समजो इशारे, असं हे ते गाणं चलती का ना गाडीमधलं गाणं होतं. आणि आम्ही दोघांनी गाणं गायलं वगैरे, लोकांनी टाळ्या बिळ्या वाजवल्या, खुश झाले पब्लिक की ही 2 मुलं कोणती नवीन येत आहे. आणि टीचर विचार पण खुश झाले. बक्षीस देताना मॅडम म्हणाल्या, हे बघा तुम्ही छान गायलात म्हणून मी बक्षीस देत नाहीये, तुम्ही गाताना ऍक्टिंग चांगली केली म्हणून बक्षीस देते. असंच एक प्राजक्ताबद्दलचं समीकरण आहे, जे सगळ्यांना माहिती आहे. प्राजक्ता नृत्यप्रेमी तर आहेच, फरसाण प्रेमी पण आहे. आणि जगभरात जगलेलं आहे. तर काय हे नातं फरसाणाशी तुझं, आणि कसं ते होत गेलंय आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आता? मी एक किस्सा सांगितला तो माहितीये का कोणाला, की काय कशी सुरुवात झाली की तू आधी आणि तरी सांग तुला आज तुम्हीच ते ऐका. सो मला माझ्या वाढदिवसाला मी जत्रेच्या सेटवर नेमका वाढदिवसा दिवशी आमचं जत्रेचं शूट असतं. असा तेव्हाचा प्रकार होता का 7 वर्ष झाली पैकी ते 2-3 शेड्यूल सतत 2 वर्ष सतत माझा वाढदिवस सेटवर आला. आणि काय ना गोड कोणी खात नाही सेटवर, अगदी तुकडा खाणार. मग मी तेव्हा तर एक बँगॉली मिठाई असं सँडविच मिठाई असते ना, ती अख्ख्या सेटला वाटली होती. ती निम्म्याहून जास्त उरली होती. मी बिल्डिंग मध्ये वाटली नंतर दुसऱ्या दिवशी. तर मला असं झालं की आपण गोड देतोय पण लोक खाऊ शकत नाहीये, तर आपण असं काहीतरी द्यायला पाहिजे की ते त्यांनी खाल्लं पाहिजे. एवढंच माझा थॉट होता. आणि मला एक आमचे गुरुजी आहेत, त्यांनी सांगितलं होतं की तू वाढदिवसा दिवशी ना पिवळं काहीतरी दान कर. पिवळं? पिवळं काहीतरी.
दान कर. अन्न अन्न काही ना पिवळी हा. डाळ वगैरे जिलेबी असं त्यांना म्हणायचं असावं. मी वेगळं उचलतो. आणि माझा पिवळं फरसाण. माझा ड्रायव्हर जो होता त्याच्या काकानं साताऱ्याला फरसाणाचा कारखाना टाकला होता बनवण्याचा. हो. आणि तो त्याने इतका हट्ट केला 6 तारखेला वगैरे आम्ही तिकडे होतो साताऱ्याला, तो मला घेऊन गेला तिकडे आणि खरंच अप्रतिम म्हणजे स्वादिष्ट असा फरसाण होता. मग माझ्या डोक्यात पिवळं ज्वारीचा रस मग मी उचलला. मी जवळपास अख्ख्या सेटला अर्धा किलो फरसाणांचा 130 जणांचा वगैरे फूड आहे असं मी अख्ख्या सेटला फरसाणा वाटला. वाढदिवसाच्या दिवशी आता गोड कोणी खाते म्हणजे केक कट केला तर एवढं एवढंच खातात ना. मग म्हटलं केक हा फरसाण तुम्ही इथेही खा घरी खा अशी गोष्ट आहे ना ही. आणि डाएट वगैरे काय गोड डायबिटीस वगैरे काही प्रश्न नाही. तर मग सगळ्यांची सांगितलं झालं की वाढदिवसाला फरसाण वाटणारी तू जगातली पहिली व्यक्ती तरी गोड वाटतं वगैरे. लोकांना रात्री चाललं असतं फरसाण. आता मी कधी खावं. पण तिथून सुरुवात प्रेमाला की आधीपासूनच आवडत होतं आवडत पण होतं. ए कुठे झाली. सगळे तरुण बसलेले आहेत तर मला असं वाटतं त्यांना ऐकायला आवडेल तुमची लव्ह स्टोरी. तुझं दिवाळी कोणी कोणाला प्रपोज केलं कसं जमलं ऐकायला आवडेल की नाही. अरे एकदा चूक केली म्हणून सारखं सारखं ऐकायचं का तुम्ही. तर ती तू सांग म्हणजे त्यांना कळेल ते. अरे यार खरंच ऐकायचंय. नाही कोणीची इच्छा नाही. नाही मला आवाज केला ऐकायचं की नाही. काय झालं रॅपअप करायचं. नाही त्याने एक ऍडिशन सांगितलं मला. अच्छा. की कॉलेजच्या दिवसापासून दीपा तुला हो असं म्हणायची. हे एक ऍडिशन आहे. हो का? Oh my God. आता ते सांगायलाच नाही. हो तर. हे मला माहित नव्हतं. आता प्रोजेक्ट आमच्या टीममध्ये आहे. हो. हा. मी प्रपोजचा किस्सा फक्त सांगतो काय नाही. लोअर पर्यंतचा ब्रिज त्या ब्रिजवर म्हणजे एकांकिकेचे दिवस होते त्यामुळे भेटणं वगैरे होत होतं पण कधी असं वाटलं नाही की अचानक असं काही प्रेम वगैरे होईल वगैरे. आणि तर लोअर पर्यंतच्या ब्रिजवर पब्लिक असताना मी तिथे असं गुडघ्यावर खाली बसून मी तिला प्रपोज केलं. आणि तिने हो का म्हणून ती निघून गेली होती. 2 दिवसानंतर होकार कळला मला. पण त्याच्या आधीपासून असं कळत होतं डोळ्यात जाणवत आपल्याला मन धागा धागा असं जाणवत असं तसं ते जाणवत होतं. पण जे काही आज मी आहे ते माझ्या आईमुळे किंवा बहिणीमुळे आहे तेवढाच वाटा दीपाचा सुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. ते पण आणि मला तर हेही ऐकायचंय की ते जे अहो म्हणणं होतं ते प्रपोजच्या अलीकडे होतं का पलीकडे होतं. नाही ते लग्नाच्या दरम्यान. ते लग्नाच्या हा म्हणजे साखरपुडा वगैरे त्यात. झालं. हा, ओके. लग्नाचा किस्सा असा आहे की उलाढाल नावाच्या फिल्मचं शूट चालू होतं माझं गोव्याला. आणि एक 4-5 दिवस आधी मी तिला भेटलो शूटिंगला जाण्याच्या आधी आणि तिला म्हटलं की आपण 31 जानेवारीला लग्न करतोय आपण. आणि मी निघून गेलो. शूटिंगला गेलो होतो. सकाळीचं फ्लाईट पकडलं. भरतला बरोबर घेतलं. फ्लाईटमधून उतरलो. घरी गेलो. कपडे बदलले. कोर्टात गेलो. लग्न केलं. 4:30चं परत फ्लाईट होतं ते पकडून परत गोव्याला निघून गेलो. उलाढालच्या. तिला म्हटलं तुला सवय लागायला पाहिजे ना की तू कलाकाराबरोबर काम करतेस. लक्षात ठेव की त्याला दरवेळेला 1-1 महिना 1.5 महिना 2-2 महिने बाहेर राहावं लागतं हे त्याला माहीत. तुला पण माहिती असायला पाहिजे. मला कुठे काही धडाबिडा शिकवायचं नव्हतं तिला. पण ते अशी गोष्ट होती की 31 जानेवारीला मी लग्न केलं. 31 जानेवारी म्हणजे आता येणारी 31 जानेवारी माझा वाढदिवस आहे. तर माझ्या मित्रांकडनं मला हा अनुभव मिळाला की लग्न झालं तर माणूस आपला लग्नाचा वाढदिवस नेहमी विसरतो. तर मी डोक्यात ठेवलं. मी लक्षात ठेवलं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाचा वाढदिवस आला की मी विसरणार नाही. सो मी ठरवून काही गोष्टी अशा केल्या की बाबा मी लग्नाला हो म्हणण्याचं कारण असं होतं. पहिली गोष्ट म्हणजे आपण लग्न करूया या गोष्टीला
की मी तिला सांगितलं की आयुष्यात मी काहीतरी होईल तेव्हाच मी हे करेन, आणि ही त्या 3:30-3च्या काळातलीच गोष्ट आहे. जेव्हा फिल्म रिलीज होणार होती तेव्हा मी हे लग्न केलंय. म्हणजे कॉलेजमध्ये प्रपोज झाल्यानंतर किती वर्षांनी मग लग्न केलं? 95ला आणि पिक्चर आला 2008ला. शपथ, म्हणजे तिचं कौतुक करायला पाहिजे, इतकी वर्ष ती थांबली. 13 वर्ष. हा, बाप रे, ओ माय गॉड, दीपाताई घरी काय, बाप रे. तिला काय माहिती नंतर हे वादळ सहन करायचं आहे. एवढी घाई करून जायचंय कुठे? कधी कधी मला असं वाटतं की आपण नुसतेच धावतोय, कशाच्या मागे धावतोय हेही कळत नाही, आणि खरं तर ट्रेडमिलवरच धावतोय, कुठेच पोहोचत नाही, जागच्या जागेवरच होतो. सो धावणं इम्पॉर्टंट नाहीये, कळलं पाहिजे कुठे जायचंय आणि काय अचीव करायचंय, आणि नुसतं गती असून फायदा नाही ना, विचार पण असला पाहिजे. सो ते त्यांच्याकडून शिकायला मिळालं. शेवटचा एक दोन प्रश्न होते. माझा असा प्रश्न असा आहे थोडा वेगळा, की तुम्हाला असं वाटतं का की आजकाल OTT वरती सिरीज मूवीज किंवा अजून पण बरंच काही अवेलेबल असल्यामुळे इन फ्युचर टाइम्स ऑर इन अपकमिंग टाइम्स ते आपल्या ट्रेडिशनल जे चालत आलंय सिनेमा हॉलमध्ये गर्दी करणं, हाऊसफुल शोज होणं, त्याच्यावरती ते अफेक्ट होईल का असं तुम्हाला? धुरंधरने किती कमाई केली तुम्हाला माहितीच. याचं कारणच ती आहे, याचं कारणच ते आहे की मला असं वाटतं की लोकांना ते खूप अनुभवायला आवडतं. एवढं असतं तर तुम्ही घरी बसून माझी फिल्म बघितली असती, प्राजक्ताचा हास्य जत्रा बघितलं असतं. तुम्ही इथे लाईव्ह बघण्यासाठी आले, याचं कारण तेच आहे. हे त्याच्यावरती उत्तर. शेवटचा प्रश्न घेऊया. तिने हात वर केला होता आधी खरं. तिथूनच विचार. तिथून विचार, विदाउट माइक. कम ऑन. तर माझा प्रश्न कशी आहे की मी जेव्हा फुलवंती बघितला होता तर ऍज अ फिमेल माझ्या डोक्यात असं होतं की तुम्हीच जिंकायला हवं होते. तर मग लास्टला जेव्हा तो क्लायमॅक्स आला तेव्हा आय वॉज लाईक वाय. तुझी जीत कर भी काय, हार कर भी जीतने वाले को बाकी का फुलवंती कहते हैं उसे फुलवंती. आता तुम्ही प्रेम करता, मगाच्या विषयात मी तिथे पूर्ण येते की ती कशी आयुष्यात हल्ली असेल तर तिला प्रेम मिळालं ना, ते तिच्या मनामध्ये नाही, भलेही ते मॅनिफेस्ट नाही झालं, एकमेकांना भेटत म्हणजे एकमेकांबरोबरच आयुष्य काढलं म्हणजे प्रेम संपूर्ण झालं असं काही नाही. तर तिच्या मनामध्ये, त्याच्याही मनामध्ये ती राहिली आणि तिच्याही मनामध्ये तो जिवंत राहिला, आणि त्यांचं प्रेम रंगलं मनामध्ये, तेच जिंकलंय असं आपण म्हणतो. क्लायमॅक्स वेगळा असला तर क्लायमॅक्स ऍक्च्युली वेगळा आहे मूळ पुस्तकामध्ये, आम्ही हा बदललाय. हा. हो, बाबासाहेब पुरंदरेंची कादंबरी आहे फुलवंती, तर त्याच्यामध्ये वेगळा आहे क्लायमॅक्स, तो कधी सांगत नाही, पण हा मला जास्त भावला. प्रेम जिंकलं पाहिजे असं आमचं. म्हणजे पार्ट 2 येणार असं दिसतंय. खूप छान खरं तर गप्पा सुरू होत्या, पण आपल्याला थोडंसं वेळेअभावी थांबावं लागणार आहे. मला थोडीशी एक शिस्त पाळावी लागेल. मला काहीतरी सांगायचं होतं. Yes. हां, बाय. फोटोच्या आधी एक just हे ना, मला असं जेव्हा मी हे वाक्य ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की हे मला खरंच खूप आधी ऐकायला पाहिजे होतं, जरा उशिरा झाला. तर तुम्ही अगदी करेक्ट त्या वयामध्ये आहात म्हणून सांगते. आता इथून पुढे खूप वाटा आहेत ना तुम्हाला, 10 दिशा आहेत, कुठे जायचंय ही निवड फार महत्वाची ठरणार तुमचं अख्खं आयुष्य, म्हणजे ते जोडीदार निवड पासून करिअर निवड टू एव्हरीथिंग, सगळ्याच बाबतीत आहे. तर आहे ना, एक खूप मोठं कलाकार आहे, त्याचं नाव विसरते, जसे हॉलिवूड स्टारशी माझी नावाची बोंब आहे, पण ज्याला ऑस्कर मिळाला आता आपल्या अणू बॉम्ब ज्यांनी तयार केला, मर्फी, हा हा. त्यांनी त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय, तो म्हणतो की जस्ट फॉलो युअर गट, लिसन टू युअर गट फील, नथिंग एल्स. आणि हा माझा अनुभव पण आहे, जेव्हा जेव्हा मी दुसऱ्यांचं ऐकलं, कन्व्हिन्स झाले की अरे हे म्हणतं आपण माठ, आपल्याला काय कळतंय, हा सांगतोय ना, ऐकलं पाहिजे. म्हणजे आईपासून सगळं की हे ई म्हणजे ना केलं पाहिजे, तोंडावर ओपन केलं. आणि खूप नंतर दुःख झालं की मला हे नव्हतं करायचं, मी यांचं ऐकून केलं. आणि जेव्हा जेव्हा मी स्वतःचं ऐकून आपल्या गटकिनीवर येते तेव्हा तेव्हा मी अजिबातच रिग्रेट नाही केलंय. सो आय थिंक दॅट्स द मंत्र फॉर यू टुडे. ऑल्सो 30 तारखेला आहे फिल्म आणि वेब सिरीज देवघर, तुम्ही पाहताय. झी 5 मराठीवर पाहायची आहे
आणि सोनी मराठे महाराष्ट्राची हास्यचित्रपट बनायची आहे. वा दादा वा. खूप छान वाटलं गप्पा मारून. सिरीजच्या निमित्ताने तुमची मतं जाणून घेता आली, OTT विश्वाबद्दलची, कॉलेजचे दिवस तुमचे आठवले. खूप छान वाटलं तुमच्या आपण आठवणी जाणून घेण्यासाठी. तुम्ही वेळात वेळ काढून त्या गाडीवरनं आलात त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार.